नमस्कार. सध्या जर आपण बघितलं तर या ठिकाणी कळे जिल्हा परिषद आहे, वेतोळी पंचायत समिती आहे, कळे पंचायत समिती आहे. या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होते आणि विरोधकांकडून या ठिकाणी किंवा जे काही सत्ताधारी आहेत किंवा विरोधक असतील त्या ठिकाणी टीका टिप्पणी सुरू आहे. तर अशा ठिकाणी जर आपण बघितलं तर सध्या विरोधक जर म्हणजे धामणी खोरा किंवा धामणी प्रकल्पाविषयी या ठिकाणी टीका टिप्पणी सुरू आहे. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नमस्कार. मला सध्या विरोधकांच्याबद्दल काही बोलायचंच नाही. त्यांचं धामणी खोऱ्यावरलं प्रेम हे बेगडे आहे. 5-5 वर्ष गायब राहायचं आणि निवडणूक आल्या की धामणी खोरं आठवायचं. धामणी खोऱ्यातील जनता यांना चांगलंच ओळखून आहे. त्यामुळं माझं असं मत आहे की धामणी खोऱ्याचं मत हे विकासासोबत विरोधकांचे नेते सन्मान्य कोरे साहेब हे गेली 10 वर्षे आमदार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसोबत यांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे. असं असताना त्यांच्या माध्यमातून स्वतःला युवा नेते समजणाऱ्या कार्यकर्त्यांनी धामणी खोऱ्याच्या विकासासाठी काय केलं, धामणी खोऱ्यासाठी किंवा कळे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी कोणता एखादा प्रकल्प यांना आणता आलेला नाही, एखादी सोसायटी एखादी संस्था यांना करता आलेली नाही आणि ज्या चांगल्या चाललेल्या सोसायटी आहेत संस्था आहेत यांच्यावरती टीका करत आहे. धामणी प्रकल्पासाठी विनय खोऱ्यांचं योगदान आम्ही नाकारत नाही, पण त्याचबरोबर ह्या धामणी खोऱ्याचा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी सन्माननीय आमदार चौधरी मर्के साहेब यांनी मंत्री आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून जो पाठपुरावा केलाय तोही नाकारता येण्यासारखा नाही. ही निवडणूक भावनेची नसून विकासाची आहे. त्यामुळं सर्व कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, येत्या 7 तारखेला त्यांनी आपलं बहुमोल मत हे धनुष्यबाण चिन्हासमोर मारून विकासाची आणि प्रगतीची वाट अधिक सुखकर करूया. धन्यवाद.